लग्न म्हटलं की मौज मजा आलीच. मात्र पुण्याचे ज्ञानदेश देव आणि सुवर्णा काळंगेच्या बाबतीत वेगळाच योग होता. 18 डिसेंबरला या दोघांचंही लग्न होणार होतं. मात्र लग्नाआधी ज्ञानेशच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि ICU मध्येच उपचार सुरू असताना तब्येत आणखी ढासळली. एकीकडे लग्न आणि दुसरीकडे वडील जीवनमरणाच्या उंबरठ्यावर. त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या ICU मध्येच लग्न पार पडलं. मात्र मुलाचं लग्न पाहताच काही तासातच नंदकुमार देव यांची प्राणज्योत मालवली. पेशंट ज्या बेडवर ऍडमिट होते, व्हेंटिलेटरवर होते, त्याच बेडवर त्यांनी कडेचे कर्टन सगळे क्लोज करून कुठल्याही पेशंटला डिस्टर्ब होऊ न देता एकमेकांना हार घातले त्यांनी. आणखी किरकोळ 1-2 जे विधी असतात ते पार पडले तिथे. विशेष म्हणजे अशा परिस्थितीतही वधूच्या घरच्यांनी ज्ञानेशच्या कुटुंबियांना साथ दिली. त्यांची तब्येत बरेच असे थोडेसे क्रिटिकल झालेली, तर आम्ही मग 15 मिनिटात असं की निर्णय घेतला की तसं करू शकू का, आणि आम्हाला हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने पूर्ण सकारात्मक प्रतिसाद दिला, म्हणजे चांगला एकदम. मग आम्ही असा विचार केला की मग लग्न बाकीच्यांची होतात, मे बी आपलं थोडंसं वेगळं राहील, पण त्यांच्यासमोर जर केलं तर त्यांचे आशीर्वादही मिळतील आणि त्यांना पण एक समाधान मिळायचं, आपल्याला पण एक समाधान मिळेल. मोठी हॉस्पिटल्स माणुसकी विसरतात असं आपण ऐकतो, पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं देव कुटुंबियांच्या भावनेला साथ दिली आणि थेट ICU मध्येच लग्नास परवानगी दिली. व्हेंटिलेटरवरती असतील, औषधांच्या सपोर्टवरती असतील, ऑक्सिजनवरती असतील, पण आपले वडील आपल्यासमोर अस्तित्वात आहेत, ह्या त्यांना खूप मोठा मानसिक आधार होता. आणि त्या असतेच तोपर्यंतच आपला विवाह व्हावा, त्यांच्या पायाशी व्हावा आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हावा, ही त्यांची भावना खूपच मोठी होती आणि त्याला आम्ही आडकाठी करण्याचं काही कारणच नव्हतं. आपल्या हौस मौज मागे सारत वडिलांच्या अखेरच्या इच्छेखातर अशा पद्धतीनं विवाह करण्याचा ज्ञानेशचा निर्णय सगळ्यांच्याच हृदयाला हात घालणार आहे. त्याने माझ्याही हृदयाला हात घातला. ज्ञानेश आणि त्यांच्या वडिलांमधलं हे नातं कुटुंब आणि समाज भक्कम पायावर उभा आहे असे आश्वस्त करणारच आहे. रुग्णालयातल्या बेडवरून मनातूनच आशीर्वादाची थाप मुलाच्या आणि सुनेच्या डोक्यावर पडली आणि ज्ञानेशच्या वडिलांनी जगातून निरोप घेतला. मात्र त्याआधी मृत्यूलाही काही तास थांबावं लागलं, हेही तितकंच खरं. भक्ती बिसुरेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पुणे.